नमस्कार मंडळी. आज ना आपण एक मस्त गोष्ट ऐकणार आहोत. एका गाढवाची गोष्ट, ज्याचं नाव होतं गण्या. आणि त्यानं एक अशी काही मोठी चूक केली की बस. चला तर मग ऐकूया गण्याची मोठी चूक. पण हां, ही गोष्ट सुरू करण्याआधी एक प्रश्न. कधी आपल्या बाबतीत असं झालंय का, की आपण कोणाला तरी बघतो आणि आपल्याला वाटतं, अरे वा, याला किती छान वागणूक मिळतीये, आणि मग तेच फायदे आपल्याला मिळावेत म्हणून आपण अगदी त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतो? तर गोष्ट आहे एका गाढवाची. आणि त्याची एक खास म्हणा किंवा विचित्र सवय होती. बघूया तरी कोण आहे हा. हा बघा, हा आहे आपला गण्या. नावासारखाच अगदी साधा भोळा, पण कामात एकदम पक्का. म्हणजे बघा, दिवसभर मालकासाठी जोडच्या जोड ओझी व्हायची, शेतात मदत करायची. थोडक्यात काय, तर एक नंबरचा प्रामाणिक कामगार होता तो. पण या गण्यात एक मोठी खोड होती. त्याला ना दुसऱ्यांची नक्कल करायची भारी सवय होती. आणि हीच सवय बघा या पूर्ण गोष्टीला एक वेगळंच वळण देणार आहे. आणि मग एक दिवस काहीतरी असं घडलं की गण्याच्या डोक्यात ही नक्कल करण्याची कल्पना अगदी पक्की बसली. एक चुकीची कल्पना. झालं असं की एके दिवशी त्यानं मालकाच्या लाडक्या कुत्र्याला पाहिलं. आता हा कुत्रा दिवसभरात काहीही काम करायचा नाही. फक्त मालक दिसला की शेपूट हलवत त्याच्याजवळ जायचा आणि मालक काय, त्याचे लाड करायचा. हे सगळं बघून गण्याच्या मनात आलं, अरे देवा, हे तर बरोबर नाही, हा तर माझ्यावर अन्याय आहे. आता बघा गण्याने काय हिशोब लावला. एका बाजूला तो कुत्रा जो फक्त शेपूट हलवतो आणि त्याला भरभरून प्रेम मिळतं. आणि दुसऱ्या बाजूला बिचारा गण्या जो इतकी मेहनत करतो पण पदरात काहीच नाही. आणि बरोबर इथेच त्याच्या डोक्यात एक चुकीचा विचार आला. मग काय, गणाच्या डोक्यात एक भन्नाट प्लॅन आला. तो स्वतःशीच बोलला, अरे च्चा, हा कुत्रा काही काम न करता एवढं प्रेम मिळवतोय. मग जर मी पण त्याच्यासारखंच वागलो तर माझे पण लाड होतील की. किती साधा आणि किती चुकीचा विचार होता हा, नाही का? आणि मग सुरू झाला खरा खेळ. एक असा प्रयत्न जो त्याच्या अंगलटी येणार होता. दुसऱ्या दिवशी आपला प्लॅन यशस्वी करायला गण्या एकदम तयार. तो उत्साहाने धावत धावत थेट आपल्या मालकाकडे गेला. आणि काय केलं असेल, त्याने थेट मालकाच्या अंगावरच झेप घेतली. बास, इथूनच सगळा घोळ झाला. आता मालकाची अवस्था काय झाली असेल. तो तर प्रचंड घाबरला. ओरडलाच तो, अरे काय करतोय हा, याला झालंय तरी काय. गण्याला तर हे असं काही होईल याची कल्पनाच नव्हती. पण आपला गण्या, त्याला वाटलं मालकाला आपलं प्रेम कळतंय. तो अजूनच जोशात येऊन उड्या मारायला लागला. बघता बघता घरातल्या वस्तू खाली पडल्या, भांडी फुटली आणि सगळीकडे नुसता गोंधळ उडाला. आता हे सगळं बघून मालकाचा पारा चढला. त्याला इतका राग आला की त्याने गण्याला घराबाहेर काढलं आणि 2 फटकेही दिले. झालं, गण्याच्या चुकीची शिक्षा त्याला जागेवरच मिळाली. पण गोष्ट इथेच संपत नाही. यानंतर काय झालं असेल, तर इथे गोष्टीत येतो एक अनुभवी, शहाणा बैल, जो गण्याला आयुष्याचा एक मोठा धडा शिकवतो. बिचारा गण्या, मार खाऊन, मनात दुखावलेला, बाहेर एकटाच बसला होता. त्याला आत्ता कळत होतं की आपली चूक झालीये. तो विचार करत होता, अरे रे, मी हे काय करून बसलो, माझं स्वतःचं काम सोडून मी दुसऱ्याची नक्कल करायला गेलो. तेवढ्यातच तिथं बसलेला एक म्हातारा, अनुभवी बैल त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, गण्या, एक गोष्ट लक्षात ठेव. प्रत्येकाचं काम, त्याचं महत्त्व, त्याचं स्थान सगळं वेगळं असतं. कुत्रा आपलं प्रेम दाखवून जागा मिळवतो आणि तू तुझी मेहनत करून, दुसऱ्यासारखं बनून कधीच स्वतःचं महत्त्व वाढत नाही. बैलाचं ते बोलणं गण्याच्या थेट काळजाला भिडलं. त्याला त्याची चूक अगदी स्पष्टपणे समजली. आणि त्या दिवसापासून त्यानं पक्का निश्चय केला की आता फक्त स्वतःचं काम, तेही प्रामाणिकपणे करायचं, कोणाचीही नक्कल नाही. तर या साध्याशा गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? या कथेमागचा खरा अर्थ काय आहे? चला, तेच आता आपण समजून घेऊया. ह्या गोष्टीतून आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी कळतात. पहिली, कधीही कोणाची आंधळी नक्कल करू नये. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाची जगात एक वेगळी भूमिका आहे, एक वेगळं महत्त्व आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं, खरा मान आणि आदर हा आपल्या स्वतःच्या ओळखीने आणि आपल्या कामानेच मिळतो,